साधारणपणे बऱ्याचशा वेळेला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अर्धवट माहिती घेऊन त्या संदर्भातला प्रचार अपप्रचार हा केला जात असतो। खरं तर वस्तुस्थिती ही आहे की आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांना गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधीच्या वर्षामध्ये जितका निधी दिला जात होता आपल्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या तुलनेमध्ये त्यांना अधिकचा निधी दिलेला आहे आणि त्या अधिकच्या निधीतून ह्या लाडकी बहीण योजनेला जे काही त्याच्यामुळे त्यांचं जे 10% जो राखीव निधी असतो किंवा जो त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये नियमितपणाने दिला जातो त्याच्यामध्ये या ठिकाणी अधिकची वाढ ही साधारणपणे केलेली आहे। 3000 कोटीपेक्षा अधिकची वाढ ही केलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेला सुद्धा त्या 2 खात्यातून मिळत आहे। त्याच्यामुळे त्यांच्या मूळ निधीला कुठेही याच्यातून धक्का लागत नाही आणि त्याचाच उल्लेख बावनकुळे साहेबांनी सुद्धा आणि उईके साहेबांनी केला की त्यांच्या असणाऱ्या बेसिक बजेटमध्ये किंवा आदिवासी विभागामध्ये असणारा किंवा सामाजिक न्याय विभागामध्ये असणारा जो काही इतर वेळेला जाणारं बजेट आहे याला कुठेही धक्का न लागता तो लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधी हा उपलब्ध करून दिला जात आहे।